नमस्कार. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत खाजे म्हणजेच चिरोटे. हे गव्हाच्या पिठापासून बनलेले असतात, त्यामुळे खूप पौष्टिक असतात. नक्की करून पहा. चिरोटे बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात 2 चमचे तेल किंवा तूप घालायचं. चवीसाठी अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पिठाला व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आहे. ह्या प्रोसेसने खाजी खूप खुसखुशीत होतात. मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पिठाची मूठ वाळून बघायची. मूठ वळली की समजायचं तेल व्यवस्थित आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. खूप सैल करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही. आपल्याला पोळी लाटता येईल ह्या पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ मळून तयार आहे. आता मी हे अर्धा तास झाकून ठेवणार. पीठ व्यवस्थित मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत पाक तयार करून घ्यायचा. त्यासाठी पातेलीत 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. चिरोट्यांसाठी 1 तारी पाक तयार करावा लागतो. 15-20 केसरच्या काड्या पाण्यात भिजवून घालायच्या. अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि हे सारखं हलवत राहायचं आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. साखर पूर्ण वितळवून घ्यायची. त्यानंतर 5 ते 7 मिनिटं हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. 5 ते 7 मिनिटांनी 1 तारी पाक तयार होतो. अधूनमधून चेक करत राहायचं आहे. ह्या पद्धतीने चेक करायचं आहे. 1 तार तुटतो म्हणजे पाक तयार झाला आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्यात तेल, तूप किंवा बटर घालायचं. थोडं थोडं घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे साठा तयार करून घ्यायचा. तूप एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं. म्हणजे बॅटर खूप पातळ होणार नाही. ह्या पद्धतीने मी इथे व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता खाजे कसे बनवायचे ते बघूया. कणिक अर्धा तास बाजूला ठेवली होती. आता कणिक व्यवस्थित मुरली आहे. कणिक व्यवस्थित मळून घ्यायची 10 ते 15 मिनिटं. कणिक जितकी जास्त मळून घेणार तेवढेच चिरोटे खूप खुसखुशीत होतील. त्यानंतर कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. चपाती लाटतो त्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे तयार करायचे. ह्याच पद्धतीने सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर एक एक गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. पातळ पोळी लाटायची. जितकी पातळ पोळी लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. सगळ्यात आधी सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. त्यानंतर एक एक पोळी घेऊन आपण साठा तयार केला होता तो लावून घ्यायचा. ह्याच पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा, पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं. ह्या पद्धतीने सगळ्या बाजूने व्यवस्थित कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. त्यानंतर त्यावर दुसरी पोळी ठेवायची. तिलाही व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने 3 पोळ्या एकावर एक ठेवून व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आणि कॉर्नफ्लोअर घालायचं. मी इथे 3 पोळ्या व्यवस्थित एकावर एक ठेवून साठा लावून घेतलेला आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने हलक्या हाताने रोल करून घ्यायचा. रोल करताना अजिबात दाबायचा नाही, हलक्या हाताने करायचा आणि कडा व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या म्हणजे तेलात सुटणार नाहीत. आणि ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी साईडने कट करून घ्यायचं. त्यानंतर एक एक बोटाच्या अंतरावर कट करून घ्यायचं. ह्याच पद्धतीने सगळे खाजे तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक एक घेऊन मधोमध बोटाने हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने हलक्या हाताने खाजा लाटून घ्यायचा. दोन्ही बाजूने अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं.
ह्याच पद्धतीने सगळे खाजा तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की ह्यात एक एक खाजा सोडायचा। तेल जास्त गरम करायचं नाही, गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची, नाहीतर खाजा आतून कच्चा राहतो। या पद्धतीने खाजा दोन्ही साईडने खरपूस तळून घ्यायचा आहे। गोल्डन रंग येतो तोपर्यंत दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं। तळून झाल्यावर खाजा आतून छान फुलतो आणि खुसखुशीत होतो। एक एक पदर छान मोकळा होतो। ह्याच पद्धतीने मी इथे खाजा व्यवस्थित तळून घेतलेले आहेत। खाजा आतून छान तळून झालेले आहेत, छान फुलले आहेत। ह्याच पद्धतीने सगळे खाजा तळून घ्यायचे। त्यानंतर पाक छान गरम करायचा आणि गरम गरम पाकात एक एक खाजा सोडायचा। खाजा व्यवस्थित पाकात घोळवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण आतपर्यंत पाक जातो आणि खाजा छान रसरशीत होतो। त्यानंतर हे काढून घ्यायचं आणि ह्याच पद्धतीने सगळे खाजा तयार करून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने खाजा परफेक्ट तयार होतात। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।